हळूहळू जसे दिवस पुढे जात असतील ते या चर्चेला उद्या निश्चितपणे येणार आहेत. कारण तुम्ही एक समजून घ्यायला पाहिजे, काहींनी सांगताना सांगितलं काही नरेटिव्ह झाल्यात त्यामुळे एक विशेष समाजानेच आघाडीला मतदान दिलं, तसं नाही आहे. तुम्ही बघितलं असेल की आघाडीला जसं दलित समाजाचे, मुस्लिम समाजाचे मिळालेले आहेत, हिंदू समाजांचे पण आहेत, त्या व्यतिरिक्त वेगवेगळे जे घटक जे हिंदी भाषिक आहेत आणि त्याही व्यतिरिक्त साऊथचे असतील, हे असतील, मुंबई शहराचा जर आपण विचार केला तेही मिळालेले आहेत. म्हणजे असं म्हणता येणार नाही की एकच घटकाला आम्ही एकत्रित करून केलेले आहेत. आणि हे कोणी जरी देखील पक्षाचा नेता बोलत असताना पण खालचे जे असलेले लोकप्रतिनिधी जे फील्डवरती काम करतात, बूथमध्ये त्यांना या गोष्टी दिसत आहेत आणि बूथमधून ज्यावेळी हे आकडे पुढे येत आहेत त्यावेळी त्यांची असलेली पारंपरिक मतदार हे त्यांच्या विरुद्ध जाऊन मतदान करतायत. त्यांनी केलेलं विकास काम, आता 2 वर्षामध्ये आम्ही एवढी विकास कामं केली, एवढ्या लोकांपर्यंत गेलो, करोडो रुपयाची निधी या माननीय आमदारांना देण्यात आलेली आहे. हे लोकांचा पैसा आहे, हे काय कोणाचा वैयक्तिक नाही, सरकारकडनं दिले. म्हणजे आज परिस्थिती अशी असते, आम्ही म्हणत होतो 50 कोके 100 कोके हे व्यक्ती म्हणून म्हणत होते, पण विकास निधीमध्ये हजारो कोटी रुपये त्यांना दिल्यानंतर पण जर हे मतपरिवर्तन लोकांचं होत असेल तर कुठच्याही लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये शंका येणं स्वाभाविक आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल जसे आकडे पुढे येत आहेत, अनेक आमदारांच्या ह्याच्यामध्ये पिछाडी झालेला पाहायला मिळाले. तर अस्वस्थता आहे. आता 6 आहे, 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 40 आहे, हे जसे हळूहळू पुढे येईल. आणि आजच काय हा प्रयोग होतोय किंवा आजच ही झाली असे नाही. काही लोक जे चांगले विचाराचे होते किंवा त्यांना वाटत होतं पुढे ज्या काही गोष्टी होत आहेत त्या, असंही काही वेळी प्रस्ताव लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला मदत करतो, पण विधानसभेमध्ये विचार होणार का नाही होणार, डायरेक्ट नाही पण इनडायरेक्टली पण या होतात. आणि ही चर्चा निवळ शिंदे गटात नाही आहे, तर राष्ट्रवादी गटामध्ये पण होणार आहे. आणि मी तुम्हाला आश्चर्य व्यक्त करू नका, पण मुंबईमध्ये पण भारतीय जनता पार्टीमध्ये पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला कारण असं आहे की अनेक इकडचे जे आमदार आहेत हे काय पारंपरिक RSSच्या विचारधाऱ्याने आलेले नाही आहे, ते वेगवेगळ्या पक्षातून आलेले आहेत, आमदार होण्यासाठी आलेले आहेत. आणि मग उद्या भविष्यकाळामध्ये मी जर आमदारच होणार नसेल तर माझा राजकीय अस्तित्व काय, माझी आयडिओलॉजी किंवा माझा हे सर्व कुठे काय राहणारच नसेल, आयडिओलॉजी राहिली बाजूला, माझाच काय वैयक्तिक राहणार असेल, तर मी इकडे राहायचं की नाही राहायचं, हाही संभ्रम त्यांच्या मनामध्ये किंबहुना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हा निर्माण झालेला आहे. आता ते कुठे जातील, आमच्या संपर्कात आहेत की नाही आहेत काय, ह्याच्यामध्ये आम्ही जात नाही. लोकसभेमध्ये पण असे ज्यावेळी प्रस्ताव आले त्यावेळी आम्ही स्पष्ट भूमिका घेतली की अशा लोकांना आमचे दरवाजे बंद आहेत. आजही आमची पक्षाची भूमिका, निष्ठावांत कार्यकर्ते, निष्ठावांत नेते, ज्या ज्या लोकांनी आदरणीय स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार घेऊन उद्धवजींच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं, अशा लोकांना घेऊनच जसं लोकसभेला आम्ही ही लढाई लढली तीच विधानसभेमध्ये पण देखील लढण्याचं काम आम्ही करणार आहोत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ह्याला त्याला संपर्क, तुमचा 6 आकडा तर खूपच छोटा आहे. म्हणजे उद्या असंही होऊ शकते की बा जे 30-40 लोक ज्या मनस्थितीत गेलेत, मंत्री सोडून बाकीच्यांनाही असं वाटेल की नाही आता आपण सर्वांनीच मिळून घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे किंवा घ्यायला पाहिजे, आणि तो त्यावेळीचा विषय. पण आज तूर्त तरी देखील असं काहीच नाही. आणि काही जरी असला तरी देखील निष्ठावांत शिवसैनिक आणि जे मतदारांनी जे आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि उद्धवजींना साथ दिल्यामुळे ही महाविकास आघाडी, मी वारंवार सांगतोय, काहींना जर असा भ्रम पडेल की नाही ही आमची इकडे ताकद वाढलेली आहे काय ती वाढलेली नाही, उद्धवजींनी जी भूमिका घेतल्यामुळेच लोकां सर्व एकत्रित आलेत. सर्व जाती धर्माचे लोकांनी येऊन आणि विशेषतः महाराष्ट्राने जो कौल महाविकास आघाडी दिलेला आहे, त्यामुळे आज त्या मतदारांबरोबर प्रामाणिक राहणं ही आमची नैतिक जबाबदारी आणि ती आम्ही राहणार. हे जे मग परिवर्तन झालं आहे आमदारांमध्ये, हे या महाविकास आघाडीच्या निकालावरून झालं आहे का? हा स्वाभाविक आहे. मी जसं सांगितलं की काही थोडा अभ्यासुक आहे, जे ग्राउंड रियालिटी ज्यांना माहीत होती ते लोकसभेमध्ये बोलत होते. आता विधानसभेमध्ये जसं तुम्हाला हळूहळू आकडे दिसणार आहे, आता आकडे विभाग वाईज आलेले आहेत, विधानसभा वाईज आलेले आहेत. आता ज्यावेळी कुठचाही आमदार, म्हणजे मी आमदार राहिलो 4 वर्ष, आपणही बघतो का आपण एक कार्यकर्त्यांवर बसतो, कार्यकर्त्यांना अरे मग या गावात का झालं, या गावात काय नाही झालं, हक्कातली मतं पण जात आहेत. तर तिकडे नेत्यापेक्षा कार्यकर्त्यांचा त्यामागची भूमिका जी असते की साहेब तुम्हाला विचार करावा लागेल, हे अशी परिस्थिती राहिली नाही. आणि योगायोगाने काय झालेलं आहे की लोकसभा आणि विधानसभा फार डिफरन्स नाही आहे. आज जून महिन्यामध्ये आहोत, अधिवेशन या जून महिन्यामध्ये संपल्यानंतर जुलैपर्यंत अधिवेशन संपल्यानंतर जून जुलै ऑगस्टच्या नंतर 3 महिने सणाचे आहेत. हे झाल्यानंतर तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायचं. म्हणजे आज तुम्ही कितीही नारळ फोडा, कितीही कोटीवधी रुपयाचे आश्वासन लोकांना द्या, तर लोक त्या आश्वासनाला बळी पडणार नाही. कारण तुम्ही काय केलेलं आहे काम, त्याचा रिझल्ट ऑलरेडी लोकांनी या लोकसभेमध्ये त्या भागाच्या आमदारांना देण्याचं काम केलेलं आहे.
2-3 महिन्यात आचारसंहिता लागू शकते विधानसभेची. या संदर्भात जागा वाटपाचा फॉर्म्युला कधीपर्यंत ठरेल? लवकरच बसावं लागणार आहेत. आणि आता जसं पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने मी आजच आदरणीय राऊत साहेबांशी बोललो. आज मी स्वतः आदित्यजी आम्ही सर्वजण मुंबई शहराच्या बाबतीत विशेषतः वरळी आणि ह्याच्या बाबतीतली पण पुढे बसणार आहोत. म्हणजे लगेच इन ॲक्शन आहोत आम्ही. म्हणजे एकही दिवस न घालवता आम्ही करू. आम्ही कुठच्या जागा अपेक्षित केलं पाहिजे पुणे जिल्ह्यामध्ये, काय फॉर्म्युला आम्हाला वाटते जे आहे ते आम्ही नेत्यांसमोर ठेवण्याचं काम करू. आता काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी आहे. पण आम्ही गेल्यावेळी जे लढलो होतो त्यावेळी आहे, पण तिकडे राष्ट्रवादी निवडून आली आणि तिकडे काय केलं पाहिजे, तिकडे आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय किंवा आम्हाला कुठची अपेक्षा आहेत की नाही, हे सर्व रिपोर्ट्स तातडीने तयार करण्याचं काम केलं जाईल. आणि मी स्वतः पुढच्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यातली एक बैठक तातडीची लावलेली आहे. तर पुणे जिल्हा 24 मतदारसंघाचा आहे. 24 मतदारसंघामध्ये मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की महाविकास आघाडीमध्ये निर्णायक जी महाविकास आघाडी मिळाली त्यामध्ये खारीचा वाटा, सिंहाचा वाटा म्हटलं पाहिजे पण मी खारीचा वाटा म्हणतो, हे शिवसैनिकांनी आणि तिकडच्या आमच्या मतदारांनी दिलेलं आहे. त्या मतदारांना लोकप्रतिनिधी पद देणं ही पण देखील आमची नैतिक जबाबदारी राहणार आहे. त्याचा एक भाग म्हणूनच पुढच्या आठवड्यामध्ये या बैठकीला सुरुवात करणार आहोत. भाऊ, लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एकूण 30 जागा मिळाल्या. एक जागा फक्त अपक्ष ते म्हणजे विशाल पाटील यांना हे ते जिंकले. काल त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. आज त्याची खासदारांची बैठक होणार आहे टिळक भवनामध्ये, तिथे देखील हजर राहणार आहेत. तर कुठेतरी युतीचा धर्म पाळला गेला नाही काँग्रेसकडून. या बाबतीत माननीय संजय राऊत साहेबांनी पण स्पष्ट सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल त्यांच्या एका प्रेस बाईटमध्ये पण, की एक अपक्ष आलेले आहेत त्यांनी आघाडीला पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे. आता जो अपक्ष असतो त्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचं नाही द्यायचं हा तो त्यांचा सर्वस्वी विषय असतो. हां, नक्कीच ज्यावेळी आघाडीची बैठक होईल, आघाडीचं कॉर्डिनेशन होईल, काही गोष्टी आमच्या बाबतीत असतील, काही गोष्टी त्यांच्या बाबतीतल्या असतील, ही चर्चा होईल. ती ही चर्चा अशा काही माध्यमातून होत नाही आणि ती करणं पण उचित नाही. वरिष्ठ स्तरावरती बसू, कारण शेवटी आमच्या सर्वांचा मिळून टार्गेट होतं. काही जरी झालं तरी देखील महायुतीला हरवायचं आणि तो टार्गेट आम्ही सर्वांनी मिळून पूर्ण केलेला आहे. आणि तोच टार्गेट आमचा राज्यामध्ये जर उद्या आम्हाला न्यायचं असेल तर आम्हाला सर्वांना मिळून काम करावंच लागेल. अशा काही गोष्टी येणारच, प्रसंग येणारच, चर्चा होणारच, पण ती त्या स्तरावरती चर्चा होईल. त्याची चर्चा काही प्रसार माध्यमातून किंवा बाहेर करणं उचित नाही आणि ते करण्याचं काम आम्ही करणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा आहे, त्यामुळे काँग्रेसला विधानसभेत सर्वात जास्त जागा मिळतील असं पटेल म्हणतात. कसं आहे, प्रत्येक पक्षाला हा आत्मविश्वास असतो आणि स्वाभाविकच आहे की एक खासदारांच्या नंतर त्यांचा आकडा हा एवढा वाढल्यानंतर त्यांच्या भावना किंवा त्यांच्या कार्यकर्त्या, पण तुम्ही बघितलं असेल की काही सूत्र आपल्याला तत्त्व पाळावे लागतात. मागच्या विधानसभेमध्ये काय त्यांची परिस्थिती होती, आमची परिस्थिती काय होती, तेही ती डोळे झाकत करता येणार नाही. कोणामुळे ही आघाडी झाली, कोणी ही आघाडी लीड केली, मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो आणि हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. काँग्रेस पक्षाच्या काही जबाबदार खासदारांनी पुढे येऊन सांगावं, जर महाविकास आघाडीचं नेतृत्व जर उद्धवजींनी केलं नसतं तर ते निवडून येऊ शकले असते का. मी जाहीररीतीने त्यांना नम्रपणे हे सांगू इच्छितो. अनेक मतदारसंघामध्ये उद्धवजींची सभा द्या, बाकी काही नको. आणि मी नावून घेऊन जर झालेचं असेल तर अमरावती असेल, रामटेक असेल, लातूर असेल, अशा भागांमध्ये किंबहुना आदरणीय उद्धवजींनी आपल्या एका उमेदवाराकडे थोडा कमी वेळ दिला असेल, पण आघाडी म्हणून घेऊन हे जेवढे खासदार जे आज निवडून आलेले आहेत ना, काँग्रेस पक्षाचे असेल किंबहुना राष्ट्रवादीचे, हे त्यांच्या त्या सभेमुळे पण येऊ शकलेले आहेत, हे आपण नकारू शकणार नाही. आणि म्हणूनच ज्यावेळी अशा भावना ज्यावेळी काही पक्षाचे नेते करतात त्यावेळी स्वाभाविक आहे का ते पक्षाचे अध्यक्ष आहेत, पण असे निर्णय असे वक्तव्य करून होत नाही किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलून पण त्याची भूमिका काय ठरत नाही. ही महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहे राज्यामध्ये, आणि ही युती राज्यापुरता नाही आहे, देशाच्या स्तरावरती पण आहेत आणि वरिष्ठ स्तरावरती याची चर्चा अपेक्षित आहे. महाविकास आघाडीचा निकाल पाहिला तर जसं आता तुम्ही बोललात त्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं प्रामाणिकपणे काम केलं असल्याचं निकालाद्वारे दिसत आहे. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला ज्या जागा मिळाल्या आहेत, जिथे विजयी झालेल्या उमेदवारांचा आकडा आहे, हे पाहता हा स्ट्राईक रेट खूप कमी आहे. तुम्हाला असं वाटत नाही का कुठे की काँग्रेस राष्ट्रवादींनी काम केलंय की नाही केलं? नाही, असं नाही आहे. सर्वांनी मिळून काम केलेलं आहे. काय काय स्थानिक इक्वेशन्स असतात, मतदार असतात, हे असतात. म्हणजे आता राजन विचारे साहेबांचं म्हणजे
डोळे बंद करून पण आम्ही विश्वास ठेवू शकत नाही किंवा असं होऊ शकतो. गीते साहेबांच्या इकडे वेगळं फॅक्टर झालेलं आहे. सिंधुदुर्गमध्ये तुम्ही बघितलं असेल की धनशक्ती आणि जनशक्तीचीच लढाई होती. तर अशा वेगवेगळ्या फॅक्टर आहेत. आता अमोल कीर्तीकरची तर आमचा होम पिच आहे, 47 मतांनी तर सहकार्य आमचं केलं. तिकडे आमचा कॉन्फिडन्स कमी जास्त झालं किंवा आम्ही कमी पडलो काय वेळ, हा आमचा आत्मपरीक्षणाचा विषय. पण लगेच आम्ही त्याला कोणाला तरी दोष द्यायचं हे योग्य होणार नाही. नक्की आमची ही सीट्स वाढल्या असत्या आणि वाढले पाहिजे होत्या. त्या बाबतीतलं जे आत्मपरीक्षण असेल पक्षाच्या स्तरावर करू. परंतु समाधान या गोष्टीचं आहे की आदरणीय पक्षप्रमुख अनेक अडचणीला मात करून कुठचीही रसद नसताना प्रशासकीयांचा एवढा दबाव आमच्यावर होता. तुम्ही ऐकलं का? हां, एक बारामतीची चर्चा होत होती, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठे ऐकलं का किंवा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना धरपकड केली किंवा ह्यांना राष्ट्रवादीच्या लोकांना ठेवली? 66 लोकांना तडीपारांचे नोटीस, जे जबाबदार पदाधिकारी आहेत. प्रशासनात सारी बाजूला यंत्रणा आहे, कुठचीही रसद नाही. जे मदत करायला पाहिजे त्याला मागतात त्यांनाही सांगण्यात आलं की मदत करायची नाही. अशा असंख्य प्रसंगातून पण देखील आमचा जो कार्यकर्ता, सर्वसाधारण कार्यकर्ता, वेळ प्रसंगी वडापाव खाऊन त्यांनी आमच्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिलेले आहे. ही कौतुकास्पद आहे. आणि म्हणून मला असं वाटते की त्यांची ही ताकद जी आहे ही वाढलेली आहे आणि वाढणार आहे. आणि लोकांनी हा जो कौल दिला आहे तो आम्ही मान्य करतो. एका निवडणुकीने आम्हाला काही फरक पडत नाही असं जे विधान आहे ते बावनकुळे यांनी केलं. मला वाटते तुमने साहेबांचं आजचं स्टेटमेंट EBPला मी पाहिलं. मला त्याचं उत्तर जर त्यांनी दिलं असेल तर मला वाटते बरं झालं असतं. कारण त्यांच्याच स्वपक्षी आणि मित्रपक्षाच्या लोकांनी हा स्पष्ट सांगितलं की व माझी उमेदवारी ही त्यांच्यामुळे बदलली गेली. मग ही जबाबदारी, नैतिक जबाबदारी जी उमेदवार पडलं त्यांची त्यांनी का घेत नाही? मला वाटतं ते बोलल्यानंतर तर त्याचा पूर्ण राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काही नैतिकचा अधिकार असतो. बघा, राज्याचे त्यांचे प्रमुख प्रचारक, प्रमुख नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य करत आहेत की हे आमचा पराभव आहे. दुसरे उपमुख्यमंत्र्यांनी मी निर्विवाद मान्य केलं की नाही, हे लोकांचं कौल आहे, मला धक्का आहे, हे आहे मी मान्य. आणि बावनकुळे जी असतील, आशिष शेलार जी असतील किंवा त्यांचे जे बाकी नॉट रिचेबल राहणारी जी लोक आहेत, गेट वेल सून ज्याला आपल्याला म्हणावं लागेल, असे काही लोक आहेत, तर ती लोक तर कुठे दिसतच नाही आहेत, बोलतच नाही. आणि मग त्यांच्या अशा बोलण्यावरून प्रतिक्रिया देणं मला असं उचित होत नाही. पुढच्याही निवडणुका महत्त्वाच्या आहेत. आम्ही हवेत नाही आहोत. आम्हाला 30 खासदार झाले, आता राज्य पण आमचं येईल, अजिबात नाही. स्ट्रॅटेजिक आपल्याला करावं लागेल, विधानसभा न्याय करावं लागेल. जसं महाविकास आघाडीने यावेळी लोकसभेला एक समंजसपणाने ही लढाई लढली, त्याच भावनेतून लढण्याची मानस्थिती आणि मानसिकता शिवसेना पक्षाची आहे. आणि त्याचा पुढाकार निश्चितपणे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे घेतील. उद्यापासून जरांगे पाटलांचं उपोषण आहे. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला जे आहे ते पोलिसांनी परवानगी जी आहे ती नाकारली आहे. कसं आहे की जरंगेजींचा विषय हा काय आजचा नाही आहे. त्यांनी ती भूमिका काय आजच ठरवली नाही आहे. आज दिली नसेल तर कदाचित उद्या परवा देतील. पण तशी वेळच का त्यांच्यावर यावी? त्यांनी इशारा दिल्यानंतरच मग सरकार जागा का व्हायचं? सरकार आता बोलत होता का आम्ही सर्व त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत, आम्ही म्हणजे सर्वच द्यायला तयार आहोत. मग त्यांना तिथपर्यंत काय यायची गरज, जायची गरज लागते? त्यांनी स्वतःहून त्यांना बोलून घ्यायला पाहिजे होतं. आणि त्यांच्या हीवर वेळ का यावी हाच मूलभूत प्रश्न आहे. कायदा सुव्यवस्था परत या प्रश्नावरून बिघडवायचं का, हाही एक प्रश्न निर्माण होतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.